आरडी चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला। प्रेमकथा, ॲक्शन असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट आज प्रदर्शित झालाय। चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार आणि सान्वी वाळके प्रमुख भूमिकेत आहेत। अमेरिकन बँड गन्स एंड रोजेस ने भारतात लाईव्ह परफॉर्मन्सची घोषणा केली आहे। येत्या 17 मेला मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्समध्ये लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी सामान्य प्रवेश तिकिटांची 4499 तर व्हीआयपी तिकिटांची 10999 रुपयांना विक्री सुरू आहे। अभिनेते आशिष विद्यार्थी घटस्फोटानंतर काहीच महिन्यात वयाच्या 60व्या वर्षी दुसरं लग्न त्यांनी केलेलं आहे। 2023 मध्ये त्यांनी रुपाली बरुआशी लग्नआठ बांधली आणि मराठमोळा अभिनेता मिलिंद सोमणने सुद्धा 52व्या वर्षी 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवार सोबत लग्नगाठ बांधली। अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाच्या 54व्या वर्षी विवेक मेहरा सोबत लग्न केले। अभिनेत्री तमन्ना भाटी आणि अभिनेता विजय वर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते, मात्र गेल्या काही आठवड्यांपासून ते एकमेकांपासून वेगळे झाल्याचं सांगितलं जात आहे। हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत असं म्हटलं जात होतं, मात्र आता त्यांचं ब्रेकअप झालंय। अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं पुस्तकांची आवड जोपासण्यासाठी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी बुक क्लब सुरू केलाय आणि त्याला वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। या बुक क्लबला 8 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याबद्दलच्या भावना सोनालीनं व्यक्त केल्या। लेखिका मुग्धा खोडबोले आणि अभिनेत्री ऋतुजा देशमुख सुद्धा अनेकदा गमतीशीर रील्स बनवत असतात आणि या रील्सना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो। त्यांनी यूट्यूब चॅनलवर अगबाई होच की हे सेगमेंट सुरू केलंय आणि त्यांच्या पहिल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतोय। अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट गेल्या पाडव्याला म्हणजे 30 मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे। सलमाननं इंस्टाग्रामवर हे अपडेट्स शेअर केले। सिकंदर चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे। तेलंगणा पोलिसांनी 25 कलाकार आणि नामांकित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला। यामध्ये अभिनेता राणा रघुपती त्याचबरोबर विजय देवरकोंडा यांचा समावेश आहे। बेकायदा बेटिंग ॲप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि आरजे महावश यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत आणि महावशनं केलेली पोस्ट सध्या व्हायरल होते। या पोस्टमध्ये तिने आपण खोटेपणा, लोभ आणि कपटाच्या पलीकडे आहोत, देवाचे आभार मानते की आरसे असूनही आहेत असं लिहिलेलं आहे। युजवेंद्र आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटामुळे ही पोस्ट चर्चेत आली आहे।